नमस्कार. लोकशक्ती टीव्ही या चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण नांदोळकर तमाशा पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि त्याच वेळेस जयवंत नांदोळकर आपल्याला भेटलेले आहेत, जे वसंत नांदोळकरांचे बंधू आहेत आणि तमाशात ते काम करतात. कोणकोणती तमाशात काम करतात आणि तमाशाचा त्यांचा संबंध किती वर्षापासून आहे, तमाशाबद्दल त्यांचे मत आणि मताबद्दल मतांतर काय आहे ते सगळं आपण त्यांच्याकडून माहिती काढून घेणार. नमस्कार. 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 तमाशामध्ये कधीपासून मी शाळा सोडल्यानंतर मला 1990-91 पासून 90-91 ला 10वी झाल्यानंतर मी 91-92 पासून या तमाशा क्षेत्रात आहे. ते आज 2026 पर्यंत या तमाशा क्षेत्रात मी काम करतो. आणि सुरुवातीच्या पिरियडला थोडस याचं वळण नव्हतं, पण नंतर हळूहळू सवय झाल्यानंतर ज्या काय आपल्याला शिकण्याच्या गोष्टी आहेत मी शिकत गेलो. तमाशात कोणकोणती पात्र करता तुम्ही? मी सरदार करतो, मावशी करतो, ढोलकी वाजवतो, गायन करतो. गायन तर तुम्हाला एक सरदारकीची गवळण सादर कर. सरदारकीचे गवळण जर म्हणाल तर आमचे चुलते जे प्रख्यात आहेत ते लोकशाहीर साहेबराव नांदोळकर, आता त्यांच्याच हाताखाली आम्ही शिकल्यामुळे आम्हाला ते भरपूर गवळणे अशा आहेत की त्या पाठांतर केलेल्या आहेत. त्यांच्या हाताखाली शिकल्यामुळे आम्हाला त्याची माहिती झाली. त्यांचीच एक गवळण आहे पहा. परब्रह्म निष्काम हरिमे, परब्रह्म निष्काम हरिमे, गाया चारी गवळ्या घरी, गाया चारी गवळ्या घरी, गाया चारी गवळ्या घरी. गोपाळा संगती गाई चारून ये येतो हरी मुरारी मुरारी हरी कृष्ण मुरारी मुरारी. गोपाळा संगती गाई चारून ये येतो हरी मुरारी मुरारी हरी कृष्ण मुरारी मुरारी. परब्रह्म निष्काम हरिमे, परब्रह्म निष्काम हरिमे, गाया चारी गवळ्या घरी. अशा या प्रकारच्या कृष्णाच्या ओळख सांगण्याच्या गवळणी आहेत. ह्या ज्या गवळणी सादर करतात, गवळणीचे दोन प्रकार किती असतात? याच्यात गवळणींचे जर प्रकार म्हटला तर मग बाजारला जायची गवळण, हळीची गवळण, कृष्णाची गवळण, असे 1-2-4 प्रकार त्याच्यात आहेत. ते माग पिचली माझी गवळण आलती, पिचली माझी बांगडी. हा हा. त्या गवळणचं स्वरूप कसं आणि ती एवढी प्रख्यात कसं काय झाली, प्रसिद्ध कसं काय झाली? विषय होतो कसा, तमाशा क्षेत्रात अशा बऱ्याच गवळणी आहेत पण त्या लोकांच्या ऐकण्यात नाही. आता हे जे कॅसेट वगैरे करतात किंवा बाहेरचे लोक जे गातात, गायिका गाई ते गवळणी सादर करतात, त्यांचं एखादं कॅसेट मध्ये आलं की मग ती त्याला वेगळं स्वरूप प्राप्त होतं. तमाशात सुद्धा अशा भरपूर गवळणी आहेत पण ते लोकांच्या ऐकण्यात नाही, त्याच्यामुळे त्याला प्रसिद्धी नाही. आता ही पिचली माझी वागडी ही भरपूर जुनी गवळण आहे, परंतु ते आपण तमाशात सादर केली त्यावेळेला त्याचा बाज वेगळा होता आणि हे कॅसेटवाल्यांनी सादर केली त्यावेळेचा बाज वेगळा, म्हणून त्याला ती प्रसिद्धी आहे. गवळणी सादर करताना सरदारकीची जी गवळण असते तिला एक उच्चार दिली जाते, म्हणजे मावशीच्या हे झाल्यानंतर, परिचय झाल्यानंतर माल कुठे घेऊन चालला वगैरे. बरोबर. त्याच्यातली कुठली गवळण तुम्हाला सांगायला? मग त्याच्यात जर गवळण जर म्हटलं तर ज्या वेळेला कृष्णाची एंट्री होती त्याच्या अगोदर बाजारला जायची एक गवळण असते. बाजारला जायची गवळण असते, ती बाजारची गवळण झाल्यानंतर मग कृष्ण येतो. मावशीची कृष्णाची कॉमेडीची जुगलबंदी होती आणि त्याच्यातनं बाबा तू कृष्ण नक्की तू कृष्ण आहेस का बहुरूपी आहेस. मग त्यावेळेला कृष्ण सांगतो की मी देव कसा आहे. मग त्यावेळेला ती देवाची ओळख सांगण्याची गवळण आहे. परिचय करून देतो. परिचय. हा, मग आता तुम्हाला सांगितलं ना ते परब्रह्म निष्कामी हरी, किंवा मग त्याच्यापेक्षा दुसरे आहे जितेंद्र नांदोळकर थांबा गवळणी जाऊ नका बाजारी, किंवा मग मीच परब्रह्म आठवा द्वारकेचा राहणार आधी. या भरपूर गवळणी त्यामध्ये आहेत की ती कृष्णाची ओळख करून देतात. कृष्णलीला का तुम्ही कसं पाहता आणि कृष्णलीलाची कोणकोणती गाणी? आता कृष्णलीलाची जर म्हणाल तर आता पहिल्यासारखं हळीची गवळण होत नाही. आता डायरेक्ट डिस्को गवळणी वगैरे असतात कृष्णलीलेच्या. मग त्याच्यावर ग्रुप डान्स, कृष्ण राधा असं त्यामध्ये दाखवलं जातं. ढोलकी वगैरे राहिलच नाही म्हणायचं. हा, ढोलकी असते, पॅड आहे. हो, ढोलकी कमी झाली तरी पण आम्ही ढोलकी वापरतो, ढोलक वापरतो, पॅड आहे, कीबोर्ड आहे. रंगबाजीत काम करता का नाही तुम्ही? करतो ना पहिल्यापासून. हो, कॉमेडी म्हणजे सुरुवात झाली गाण्यापासून भैरवीपर्यंत काही ना काही काम असतं. सर्वसाधारण बाबा गण झाल्यानंतर गवळणीच्या ह्याच्यात कृष्ण होणे, कृष्णाची भूमिका झाल्याच्या नंतर परत
मध्ये थोडेसे फारसे चुटके असतात, सांधे असतात. हा. मग त्यामध्ये कॉमेडीचं पात्र ते करावं लागतं. त्याच्यानंतर मग वगनाट्यात कॉमेडी वगैरे असतेच माझी. तो सगळा विषय आपण पुढल्या वेळेस माहिती करून घेऊ. पण रंगबाजीतलं कुठलं गाणं तुम्ही म्हणता एखादं गाणं प्रेक्षकांसाठी? रंगबाजीचं जर गाणं म्हणाल तर आता सगळ्या गाण्यांचा भर हा लोकगीतावर आलेला आहे. मग लोकगीतावर भर आल्यामुळे आता कसं आहे, ह्या मुलांचं सादरीकरण वेगळं पडतं. रंगबाजीला हिंदी गाणी कमी पण लोकगीतं जास्त झाले. आणि लोकगीत मग त्यामध्ये बघा हे तुमच्यातलं काय होते, रडू नको बाळा हे पाण्याला जाते, किंवा मग आता नवीन नवीन काय काय लोकगीत आले ते अगदी डोक्यावर घेतो. रंगबाजी किती गाणे तुमच्या पाठी? रंगबाजीचे जर गाणे म्हणाल तर 1-2-3 गाणे आहेत म्हणण्यासारखे. तुमचं आवड शेवटी बघा का तुम्ही कोणकोणती वाघामध्ये काम करता? वगनाट्यात जर म्हणाल तर माझे भरपूर कामं म्हणजे कॉमेडीचेच असतात. कॉमेडीचीच कामं भरपूर. मग कोणकोणते वाघ? गड्याचं काम किंवा नोकराचं काम, म्हणजे गडी नोकर एकच आलं. त्याच्यानंतर म्हणजे अशी भरपूर प्रकारची कॉमेडीचीच काम, सेवकाचं काम म्हणजे वाघामध्ये तुम्ही कॉमेडीचेच काम करता पूर्ण. म्हणजे काय? मी आणि दीपक नांदोळकर हा. आम्ही दोघं सख्खे चुलत भाऊ. मग ते कॉमेडीचं जे काम असते ते आमच्या दोघांच्याकडेच असतं. हा. आमचं जे कॉम्बिनेशन काम करताना तुम्हाला आमचं जे कॉम्बिनेशन आहे हा. ते आम्ही काय ते ठरवून बोलत नाही. आमची कॉमेडीची कामे की बाबा संदर्भ असा आहे, ह्या विषयाला हे धरून बोलायचं. त्याच्यावर आम्ही थोडस विचार करतो की बाबा इथं पब्लिकला हसायला चान्स पाहिजे. कारण आता तमाशा जर म्हटलं तर तुमचं रडवं कुणी बघत नाही. मोठ्याने एक बोला. तर वर्षातून एकदा कार्यक्रम येतो यात्रेचा, आणि पब्लिकला काय पाहिजे तर आनंद पाहिजे. मग पब्लिक आनंद पाहिजे यासाठी तमाशा बघायला आला नसतो. मग तमाशात जर आपण नव्या भूमिका सादर केल्या तर कोणी थांबणार नाही. आनंदाच्या दिवशी जर आपण रडायचं म्हणलं तर ते जमणार नाही. मग त्यांना हसवलं पाहिजे. मग कसं हसवलं पाहिजे, मग तर कॉमेडी केली पाहिजे. कॉमेडी करण्यासाठी काय काय विषय पाहिजे. बाबा आपण वगनाट्य लावलंय, वगनाट्यात आपल्याला कुठला रोल आहे, कॉमेडीचा रोल आहे. मग त्या वगनाट्याच्या संदर्भातून त्या प्रकारची कॉमेडी कशी होईल ह्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित करत असतो. तमाशात काम करताना काय कसं वाटतं? सेवा म्हणून काम करायचं, एक कला म्हणून काम करायची, कसं काम करताना कसं वाटतं तुम्हाला? नाही कसं असतं, स्टेजवरचा आनंद हा वेगळाच असतो. विषय कसा होतो, कला तर आपल्याकडे आहे, पण ती आपली कला पब्लिकच्या पदरात कशी पडेल ह्याचा दृष्टिकोन लक्षात घेऊन आम्ही ती कामं करत असतो. नक्कीच. तर आपली कला समाजाच्या दृष्टीने कशी हे पडेल त्याबद्दल आज रोजी जयवंत नांदळकर यांनी माहिती दिलेली आहे. धन्यवाद.